चला तर सुरू करूया समरूपता सराव संच 1.2 याचे दोन भागामध्ये शिकणार आहोत आपण. पहिला भाग आपण सुरू करूयात. त्यामध्ये आपल्याला ही रिव्हिजन आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता किंवा जेवढं इम्पॉर्टंट तेवढं सांगून आपण पुढे जाऊया. बघा, तो प्रश्न आहे तुम्हाला अशा प्रकारे. प्रश्न असा आहे की तुम्हाला खाली काही त्रिकोण रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत. त्यावरून तुम्हाला कोणत्या आकृतीमध्ये किरण पीएम हा कोण PQR चा दुभाजक आहे ते ओळखायचं आहे. बरोबर, तुम्हाला काय दिलेलं आहे, काही मापं दिलेली आहेत, ती तुम्हाला ओळखायचं आहे. तर पहिली आकृती ही बघा, ही पहिली आकृती आपली. तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला काही मापं दिलेली आहेत, जसं हा बघा, PR आपल्याला दिला आहे 3, PQ दिलेला आहे 7, हा QM दिला 3.5 आणि या ठिकाणी 1.5. तर आपल्याला काय करायचं, यांचे रेशो घ्यायचं किंवा गुणोत्तर घ्यायचं. तर पहिलं गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे QM छेदात MR आणि दुसरं गुणोत्तर घ्यायचं आहे PQ छेदात PR. आणि हे गुणोत्तर सारखं आहे का ते फक्त बघायचं आपल्याला. हे गुणोत्तर सारखं आहे का ते बघायचं, प्रत्येकाला तेच करायचं आहे. बघा, तर या गुणोत्तरामध्ये इथे चुकून इक्वल साइन आलं, इथे बरोबर चिन्ह दाखवायचं नाही, इथे कॉमा येणार आहे, इथे सुद्धा कॉमा येणार आहे, इथे सुद्धा कॉमा येणार आहे आणि इथे बरोबर चिन्ह बरोबर आहे. ठीक आहे, तर थोडं ते जरा टायपिंग मिस्टेक्स आपले होतात, प्रिंटिंग मिस्टेक्स वगैरे, म्हणजे थोडंसं टाईप करताना इकडे तिकडे. तर पहिलं रेशो घेतला आपण PQ छेदात PR चा, हा काही इथला रेशो घेतला म्हणजे गुणोत्तर घेतलं. तर काय आलं, 7/3. इथे दुसरं आपण गुणोत्तर घेतलं QM छेदात MR बरोबर 3.5 छेदात 1.5. आता हे काय केलं आपण, हे सोडवलेलं. हे सोडवलं कसं केलं आपण, आता पॉईंट काढून टाकला. पॉईंट काढून टाकला किंवा याला आपण याचे अवयव पडले, काय पडले, याचे अवयव पडले. तर 3.5 चे अवयव काय ना, 7 गुणिले 0.5, 7 गुणिले 0.5 आणि 1.5 चे अवयव काय आले, 3 गुणिले 0.5 बरोबर. तर तुमचं इथे हा 0.5 गेलाय. डाव्या बाजूला आपण काहीच केलं नाही, डावी बाजू अशी जास्त घेतलेली, कारण त्याच्यामध्ये कुठे प्राईम नंबर आहेत, ते मूळ संख्या, त्यामुळे फरक पडत नाही. इथे पुन्हा सांगतो, इथे कॉमा द्यायचा आहे. काय द्यायचं आहे तुम्हाला, इथे कॉमा द्यायचा आहे. इथे तुम्हाला बरोबर चिन्ह द्यायचं नाही. उत्तर लिहिताना चुका करू नका. चुकून माझ्याकडून कधी कधी होतात मिस्टेक्स. ठीक आहे, तर तुम्हाला इथे दोन्ही बाजू सारख्या मिळाल्या बघा. 7/3 छेदात बरोबर 7/3 बरोबर 7/3 बरोबर 7/3. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता की त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, कशानुसार, व्यत्यासानुसार काय सांगू शकतो आपण की पहिल्या आकृतीमध्ये किरण PM हा कोन PQR चा काय आहे, दुभाजक आहे. बरोबर, कारण गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे, एकरूप मिळालेलं आहे. बघा, हे गुणोत्तर तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे. आता दुसरी आकृती बघा काय. ठीक आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचप्रमाणे इथे पण तेच गडबड झालेली आहे. इथे कॉमा द्यायचा आहे, इथे 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 रेशो घ्यायचा आहे PR छेदात PQ बरोबर RM छेदात MQ. 7/10 इथे आलं 6/8. 6/8 ला भाग लावा, इथे हा 2 गेला, त्याचे अवयव पाडले आपण, 3 दुणे 6, 4 दुणे 8, उरलं काय, 7/3 बरोबर नाही, 7/10 बरोबर नाही. बघा, इक्वल टू साइन देऊन त्याला क्रॉस केलाय बरोबर, 3/4. म्हणजे हा PQ चा दुभाजक आहे का, किरण PM नाही, या ठिकाणी तो नाही, कारण गुणोत्तर समान नाहीये. बरोबर. आणि परत जर तिसऱ्या गणितामध्ये आपण गेलो, तर तिसऱ्या गणितामध्ये ही आकृती बघा. या आकृतीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी हेच गुणोत्तर या ठिकाणी घेतलेलं आहे. कोणतं गुणोत्तर घेतलं, आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं QM छेदात MR आणि दुसरं गुणोत्तर घ्यायचं तुम्हाला PQ छेदात PR आणि हे गुणोत्तर सारखे आहेत का ते दाखवायचे. बघा, सॉरी, नको थांब, 5 वाजता. हा, इथे बघा आता, तर इथे पण तेच गडबड झालेली. इथे कॉमा द्यायचं तुम्हाला, इथे सुद्धा कॉमा द्यायचा आहे, इथे सुद्धा कॉमा द्यायचा आहे. PR छेदात PQ घेतला 10/9, RM छेदात MQ घेतला 4/3.6. राईट. मग याची फोड केली आपण, काय फोड आणणार, 4 गुणिले 0.4, 9 गुणिले 0.4, 0.4 0.4 गेला, 10/9, 10/9, 10/9, 10/9 बरोबर दोन्ही बाजूला मिळालेले आहेत. म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, कशानुसार, व्यत्यासानुसार हा तुम्हाला काय मिळालेला आहे, कोन दुभाजक मिळालेला आहे. कोणता, किरण PM हा PQ चा दोन दुभाजक आहे. ठीक आहे, चला परत थोडं रिपीट करतोय. खूप मोठे झाले स्लाइड या ठिकाणी, 2 मिनिटं, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड, एक कुठे गेलो, कुठे गेलो, कुठे गेलो. येस, हा, आलं सर, लक्ष द्या. तर इथे पण आपल्याला त्याचप्रमाणे जायचं आहे. See, similarly, practice at 1.2, question number 1. Question number 1 given to you is given below are some triangles and lengths of line segments. We have to identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. PM चा इकडे सारखंच आहे बघा. Here PM, ray PM, here also ray PM, here also ray PM.
ही पण QR सारखंच आहे तुमच्याकडे. नाव व्हॉट वी नीड टू फाइंड आउट, we have to find out whether this is the angle bisector or not. For that purpose, we are going to use the converse of angle bisector theorem. Converse of angle bisector theorem. Here. So, काय रेशो कोणता? Which ratio we have to find out? QM upon MR and QP or PQ upon PR. This ratio we have to find out. And if this ratio is equal, बघा, ratio जर equal असेल, then it is angle bisector. It is an angle bisector. Now, what we did, इथे पण बघा मगासारखे मिस्टेक्स छोट्या छोट्या होतात इथे. Here it should be comma. इथे comma टाकायचं तुम्हाला, not equal to sign. So PQ upon PR, QM upon MR, 7 upon 3, 3.5 upon 1.5. याला solve करा, you will get both the sides equal. 7 upon 3 is equal to 7 upon 3. Therefore, by the converse of an angle bisector theorem, what do we get? Sorry, Ray PM is the bisector of angle QPR. Ray PM is the bisector of angle QPR. Getting? Similarly, we have solved another also in this second diagram. Second diagram also. Similarly, the same ratio we have taken PR upon PQ and RM upon MQ. So the comma here also comma, here also comma, and here also comma. Then we have to solve both the sides. So 6 upon 8 is equal to 3 upon 4, which is not equal to the left hand side 7 upon 10, which is not equal to the left hand side 7 upon 10. Therefore, by the converse of angle bisector theorem, it is not the bisector of angle QPR. Ray PM is not the bisector of angle QPR. And finally, अजून एक तुम्हाला उरले बघा या ठिकाणी question number 3. Question number 3 here. Here also PR upon same रेशो तोच राहणार आपल्याला. वी हॅव टू टेक द सेम रेशो बट सॉल्व करायचं. 10 upon 9 4 upon 3.6. So 4 upon 3.6 ला आपण सॉल्व केलं. व्हॉट डू वी गेट हियर? 0.4 गेला. वी गेट बोथ द साइड्स इक्वल. Here 10 upon 9 is equal to 10 upon 9. Therefore, by the converse of angle bisector theorem, Ray PM is the bisector of angle QPR. Is the bisector of angle QPR. Getting? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. रिव्हिजन आहे त्यामुळे खूप जास्त असं म्हणजे जास्त पण इव्हन ऑलरेडी बराच वेळ झालेला आहे आपल्याला. मला वाटत नाही जास्त वेळ लागेल तुला. चलो क्वेश्चन नंबर 2 बघा इथे. क्वेश्चन नंबर 2 बघायचं इथे नीट लक्ष द्या स्क्रीनवर. त्रिकोण PQR दिलेला आहे. त्या त्रिकोण PQR हा त्रिकोण PQR आहे. या त्रिकोण PQR मध्ये तुम्हाला काय दिलं बघा. PM दिलेला आहे 15. इकडे बघा PM इज इक्वल टू 15 15 आहे. PQ हा PQ टोटल किती आहे बघा. टोटल इज 25. राईट, टोटल इज 25. म्हणजे हा किती झाला. इट इज 10. आपण इथे अंदाज दिला 10 झालं. देन PR इज 20. दिस होल PR इज 20. NR is equal to 8. This is equal to 8. Therefore, this is equal to 12, right? असंच घेतलं आपण, राईट. इट इज इक्वल टू 12. नाव तुम्हाला काय विचारलेलं याच्यामध्ये की रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? काय विचारलं तुम्हाला? हे बघा, ही रेषा जी आहे NM, ही रेषा NM या RQ ला समांतर आहे का? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा. ठिकाणी काय वापरायचा आहे? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा आहे. इथे सुद्धा तीच गडबड झालेली आहे. एक मिनिट थांबा. समांतर आहे का? इथे पण तुम्हाला हे एक मिनिट, इथे पण तुम्हाला हे कॉमा द्यायचा, तो सुद्धा इथे जरा इक्वल टू साइन झालेला आहे. आता आपण रेशो घ्यायचे. कोणते रेशो घेणार बघा तुम्ही? हे बघा, PN छेदात NR आणि PM छेदात MQ. बघा, PN छेदात NR आणि PM छेदात MQ हे दोन रेशो आपण या ठिकाणी घेतले. हे सोडवायला घ्यायचं आहे. इथे फक्त कॉमा टाकायचा आहे. किंमत सोडवा घ्यायची. तर तुमच्या मग सांगितल्याप्रमाणे किमती नव्हत्या, आपल्याला PN नाहीये. मग PN आपण काढला 12. बघा इथे 12 छेदात 8 आला. मग तुम्हाला सांगितलं होतं मी स्क्रीनवर, पुढे पण आहे ते. आणि इकडे कॉमा, इकडे काय ना तुमचा PM छेदात MQ. PM किती होता मग आपला? PM होता 15 आणि MQ किती आला होता? 10. बरोबर. आता याला भाग लावायचा. कशाने भाग जाणार याला सांगा बरं मला. त्याचा तुम्ही भाग लावायचं म्हटलं, याला भाग जाणार तुमचा 4 नाही. 4 त्रिक 12, 4 दुने 8. इथून भाग लावायचा 3 ने, सॉरी 5 ने. 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10. बघा दोन्ही सारखे आले का सारखे? बघा 302 302. म्हणून काय आहे तर ही बाजू समांतर आहे. इथे पुढे दिले बघा, हे पण सोडून दाखवले इथे त्या ठिकाणी.
इथे पण तुम्हाला कॉमा टाकायचा आहे, इथे पण कॉमा टाकायचा, चुकून झालेले चिन्ह आणि हे बरोबर, इथपर्यंत बरोबर आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. तर 302 आपण केलेला आहे. इथे भाग लावून दाखवला बघा, 4ने भाग लावलेला आहे, या ठिकाणी 5ने भाग लावलेला आहे. उत्तर मिळालं तुम्हाला पीएन छेदात एनआर बरोबर पीएम छेदात एम क्यू बरोबर 3/2, 3/2. म्हणून प्रमाणाच्या मूलद्रव्याच्या व्यत्यासानुसार, कशानुसार? व्यत्यासानुसार रेषा एन एम ही बाजू आर क्यू ला कशी आहे? समांतर आहे. कशी आहे ती? समांतर आहे. बरोबर. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. In this question number 2, what is given to you is in a triangle PQR, this is your triangle PQR, PM is equal to 15. This PM is equal to 15. PQ total किती झाला? PQ total is 25. मग मगाशी आपण मी उत्तर ऑलरेडी आपण इकडे सोडत गेलेलो आहे. बट सी दिस इज 10. MP झाला तुमचा 10. Then this PR is total 20. PR is total 20. NR is equal to 8. Therefore PN will be 12. PN will be 12. याला betweenness म्हणतो आपण, दरम्यानचा. So we have to find out whether this line NM is parallel to RQ or not. This one. NM is parallel to right side RQ or not. Now, इथे पण तुमचा मिस्टेक थोडी झालेली, इथे कॉमा घ्यायचा आहे. You need to take comma here. Yes. So solve this PN upon NR and PM upon MQ. By solving this, we get, what do we get here? Yes, we get 3 upon 2. We get the ratio 3:2, 3 upon 2. इथे तुम्हाला कॉमा टाकायचा आहे, इथे पण कॉमा द्यायचा आहे, and here it is, हे बरोबर आहे. This is equal, this is right. Right? So PN upon NR is equal to PM upon MQ is equal to 3:2 किंवा 3 upon 2. Therefore, by the converse of basic proportion theorem BPT, what do we get? Line NM is parallel to side RQ. It is parallel to side RQ. Okay. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण MNP दिलेला आहे. बघा, दिसतं तुम्हाला त्रिकोण MNP दिलेला आहे. यामध्ये हा कोण N चा NQ हा दुभाजक दिलेला आहे. ठीक आहे, दिलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला MN दिलाय 5. हे बघा, MN दिलेला आहे 5. त्यानंतर PN दिलेला आहे 7. MQ दिलेला आहे 2.5. तुम्हाला काय काढायचं आहे? QP काढायचा आहे. इथे सरळ सरळ तुम्ही काय वापरणार आहात? तुम्हाला बायसेक्टर दिलेला आहे, म्हणजे कोण दुभाजक दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आपण सरळ सरळ त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार जाणार आहोत. त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार सर्व आपण जाणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार बघा, इथे आकृतीमध्ये बघा, इकडे बघा. NM छेदात NP बघा, NM छेदात NP बरोबर MQ छेदात QP, MQ छेदात QP, MQ छेदात QP. किमती टाकायच्या आहे. 5/7 बरोबर 2.5 छेदात QP. आता इथे तिरकस गुणाकार करायचा आहे. बरोबर, तिरकस गुणाकार करा, तुम्हाला सोपं आहे पुढे. 7 गुणिले 2.5 ची किंमत आली आपल्याला 17.5. 17.5 ला 5 ने भाग लावा, उत्तर आलं 3.5. उत्तर आलं 3.5. बरोबर, सोपं आहे, असं वेळ काही कठीण आहे. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड गणित, एकदम सरळ सरळ आपल्याला सोडवायचं आहे. परत रिपीट करतो बघा. Yes. So in triangle MNP, this is triangle MNP. NQ is what? It is an bisector of angle N. It is an bisector of angle N. Then we have given some values like MN5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5, and we have to find out QP. तुम्हाला QP find out करायचा आहे. So straightforward we are going to use by angle bisector theorem. कोणता theorem वापरायचा आहे? Angle bisector theorem. NM upon NP is equal to MQ upon QP. Right? परत बघा, डायग्राम मध्ये बघा, तुम्हाला कळेल. This one, NM upon NP is equal to MQ upon QP. MQ upon QP. Right? Simple याच्यामध्ये डायरेक्ट put values 5/7 is equal to 2.5 upon QP. Then cross multiply 8. Cross multiply करा, you will get 7 into 2.5 is equal to 17.5 divided by 5. We get the value 3.5. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आपला झाला क्वेश्चन नंबर 3. लेट्स सी अनदर क्वेश्चन. येस, गणेश सगळं झाल्यानंतर येतोय. एनिवेज, चला पुढे बघा. क्वेश्चन नंबर 4 आणि आपला क्वेश्चन नंबर 5 होऊन जाईल आपलं, जास्त काय वेळ लागणार नाही माझ्या मते. हा बोला.
सो पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 4. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिलं बघा, तर खाली आकृतीमध्ये काही कोणाची मापे तुम्हाला दिलेली आहेत. तर तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे. एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. आता जर तुम्ही बघाल तर हे दोन कोण आहेत. हा आहे पी 60 अंशाचा, हा सुद्धा 60 अंशाचा आहे. हा ए जर आपण विचार केला तर ए या छोट्या त्रिकोणात आणि हा मोठ्या त्रिकोणामध्ये सामायिक कोण आहे. बरोबर. चला तर आपण जाऊया. तर आता लिहायचं पक्ष. पक्ष म्हणजे तुम्हाला जे काही दिलं ते लिहून घ्या. या दोन कोणाची मापं दिली ती कोणाची मापं पण या ठिकाणी लिहूया. इथे अंश आहे, इथे अंश आहे. साध्य काय करायचं ते लिहून घेतलं आपण. एपी छेदात पीबी बघा. एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी आपल्याला साध्य करायचं म्हणजे आपल्याला जायचं कुठपर्यंत, आपल्याला ही आणि ही रेषा या दोन रेषा समांतर आहेत असं दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला ते मिळेल बेसिक प्रॉपर्टी थिअरम प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. तर आपण दोन त्रिकोण घेतले आणि ते दोन त्रिकोण जे आहेत ना, दोन त्रिकोण हे त्रिकोण आपण काय दाखवलेले आहेत बघा, त्रिकोण समरूप दाखवलेले आहेत. एक सेकंड बघा. आपण हे दोन्ही मेथडने सांगू शकतो. मी एक मेथड तुम्हाला दिलेली आहे, दुसरी एक मेथड सुद्धा याला आहे, ती पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. जसं की तुम्ही या ठिकाणी जर समजा दाखवलं, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे पुढे पण जायचंय. तुम्ही जर दाखवलं की हा त्रिकोण ए पी क्यू, हा एक त्रिकोण घ्यायचा ए क्यू आणि हा मोठा त्रिकोण घ्यायचा एबीसी. बघा, त्रिकोण ए क्यू घ्यायचा या ठिकाणी ए पी क्यू आणि दुसरा त्रिकोण कोणता घ्यायचा तुम्हाला एबीसी. तर हा बघा कोण पी इथला क्यू आणि दुसरा कोण तुमचा एबीसी, हे 60-60 अंशाचे आहेत. बरोबर की नाही. 60-60 अंशाचे आहेत. जर आपण याचा विचार केला हे 60-60 अंशाचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हा कोण ए हा सामायिक आहे दोघांमध्ये. काय सामायिक आहे, राईट. मग इथे तुम्ही जर संगत कोणाचा विचार जरी केला तर या दोन ज्या बाजू आहेत तुमच्या, या दोन बाजू यात बघा हा सामायिक कोण आहे. याचा अर्थ काय, हा जो अँगल आहे क्यू इथला अँगल आणि सीचा जो अँगल आहे सुद्धा काय ना तुमचे एकरूप आहे. म्हणजे तुम्ही जर संगत कोण कसोटीचा व्यत्यास जरी वापरला तरी तुम्हाला काय मिळेल, पी क्यू आणि बीसी या समांतर रेषा मिळतील. त्या समांतर रेषा मिळाल्या की तुम्हाला प्रमाणानुसार तुम्हाला हे या ठिकाणी मिळून जाईल साध्य. असं पण एक मेथड आहे. दुसरी मेथड पण आपण केलेली आहे. गणितामध्ये एखाद दोन मेथड तुमचे एक्स्ट्रा असतात. तर इथे तुम्ही दोन त्रिकोण घेतले एपीक्यू आणि एबीसी. त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण एबीसी. ठीक आहे. तर पक्ष तुम्हाला दिलेला आहे एपीक्यू बरोबर एबीसी दोन्ही 60 अंशाचे आहेत. पीएक्यू आणि बीएसी सामायिक कोण तुम्हाला दाखवला मागाशी मी सामायिक कोण. बरोबर. तर हे दोन त्रिकोण ते समरूप झाले. काय झाले, समरूप झाले. तर कसोटी कोणते आहे, कोको कसोटी. आता समरूप झाल्यानंतर काय होतं, त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर बरोबर संगत बाजूंचे गुणोत्तर काय होतं, एकरूप होतं. म्हणजे एबी एपी छेदात एबी बरोबर एक्यू छेदात एसी, एक्यू छेदामध्ये एसी. राईट. देन एबी एबी म्हणजे काय, एपी प्लस बीबी आणि एसी म्हणजे काय, एक्यू प्लस क्यूसी. राईट. एक्यू प्लस क्यूसी. आता इथे तुमचा बघ हा एपी दिस वन एपी आणि हा जो एक्यू आहे, हा एक्यू आणि एपी काय झाला तुमचा कट झालेला आहे. कारण हा जो त्रिकोण एपीक्यू आहे तो कसा त्रिकोण आहे तर समभुज त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे तो तुमचा समभुज त्रिकोण आहे 60 अंशाचा. म्हणून तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी, जे साध्य आहे ते तुम्हाला मिळाले एपी छेदात बीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. ठीक आहे. थोडं समजून घ्या, नाही समजलं तर रिपीट करा, तरी नाही समजलं तर मग परत विचारा मला. चला पुढे जाऊया. सेम गणित थोडं रिपीट करूया आपण मुलांसाठी. क्वेश्चन नंबर 4 हियर. Measures of the some angles are given. See, this is 60. This is also 60, right? It is 60 angle APQ and APC. We have to prove that AP upon PB is equal to AQ upon QC. Okay, there are many methods. We have taken one method. This is to prove. Now, what we need to do, we have taken two triangles, APQ smaller one and ABC bigger one, APQ and ABC. And then we have shown them similar. In triangle APQ and ABC, this is given because both are 60-degree APQ and ABC. Then PAQ and PAQ and BAC, they are common angle. सगळ्यात वरचा angle बघितला common angle. Therefore, these two triangles APQ and ABC are similar because of the test. Which test? AA test, angle test. So we have taken the ratio of their corresponding sides. Lakshya, the ratio of corresponding sides. AP upon AB is equal to AQ upon AC. AQ upon AC. But AB and AC ची व्हॅल्यू सांगायची. AP is equal to AP plus BB. AC is equal to AQ plus QC. इथे AQ आणि
AP कट होतं बिकॉज दे आर इक्वल. तो तुमचा इक्वल ट्रायंगल आहे. तर फायनली यू गेट दिस टू प्रूफ. सो टू प्रूफ तुम्हाला तुमचं या प्रूफ या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, ठीक आहे. काही डाऊट येईपर्यंत मुलांनो? नाही ना? जाऊया पुढे. चला, तर आपल्या या पार्ट 1 मधलं एक शेवटचं गणित आहे. छोटंसं गणित आहे. आपण या ठिकाणी काय वापरणार आहोत बघा. तर प्रश्न काय आधी नीट बघून घ्या. तर प्रश्न असा आहे की आपल्याला बघा, समलंब चौकोन दिलेला आहे एबीसीडी. समलंब चौकोनाचा अर्थ काय होतो? तो एक बाजू समांतर असते. कोणती बाजू समांतर? इथे बघा, एक बाजूंची जोडी समांतर असते, एबी आणि डीसी. एबी आणि डीसी तुम्हाला समांतर आहे या ठिकाणी. त्याचबरोबर एबी, पीक्यू, डीसी या तिन्ही रेषा समांतर आहेत. एबी, पीक्यू आणि डीसी या तिन्ही रेषा तुम्हाला समांतर या ठिकाणी दिलेल्या आहेत. किमती दिलेल्या आहेत. एपी दिलाय 15. हा बघा, हा एपी दिलेला आहे तुम्हाला 15. पीडी, हा पीडी दिलेला आहे 12. त्यानंतर क्यूसी, क्यूसी हा बघा, क्यूसी दिलेला आहे 14. किती दिलं तुम्हाला क्यूसी? 14. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? तर बीक्यू काढायचं आहे. काय काढायचं आहे? बीक्यू काढायचं आहे. आता हे तुम्हाला सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी काय वापरायचं आहे? तुम्हाला तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार, त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार का येणार, अनुसार येणार. तर काय मिळालं आपल्याला या ठिकाणी? बघा, सांगा बरं काय मिळालं आपल्याला या ठिकाणी? इथे बघा, एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी. बघा, दिसतं तुम्हाला? एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी हे आपल्या या ठिकाणी मिळालेलं आहे. आता किमती टाका. एपी आहे 15, पीडी आहे 12, बीक्यू तसाच ठेवायचा आहे आणि हा 14. यांचा तिरकस गुणाकार करा. 15 गुणिले 14, 12 गुणिले बीक्यू. 15 गुणिले 14 किती आलं? 200. 10, 200 झाला. 12 ने भाग लावला, तुम्हाला उत्तर मिळालं 17.5. किती उत्तर मिळालं आपल्याला? 17.5. बरोबर. सोपं गणित आहे, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड गणित. अशी गणित आली परीक्षेला कधी चुकू नये. ती सोडवायची नाही, म्हणजे अशी ती म्हणजे जाऊ द्यायची नाही आपल्या हातातून. चला रिपीट करूया आपण लास्ट गणित. See, in a trapezium, what is given? Sorry. In a trapezium ABCD, this is your trapezium ABCD. There are three sides which are parallel. AB parallel to PQ, parallel to DC, parallel to DC. Some measures are given. AP is 15. AP is equal to 15. Then PD is equal to 12 here. QC is equal to 14. QC is equal to 14, and PQ we have to find out. PQ find out करायचं आहे. Therefore, by the property of three parallel lines and their transversal, property of three parallel lines and their transversal, what do we get here? Okay, what do we get here? AP upon PD is equal to BQ upon QC. Can तीन parallel lines ना, already दिले तुम्हाला तीन parallel lines. Therefore, put the values 15 upon 12 is equal to BQ upon 14. Cross multiply करा. Cross multiply karo, you'll get 14 into 15 is equal to 210. 210 divided by 12, you get the value 17.5. You get the answer 17.5. Okay, 17.5 तुमचा आन्सर आलेला आहे.